बोला. कालचा जो इन्सिडेंट आहे तर मी स्वतः तर नव्हतो तिकडे, पण जे टीव्हीमध्ये बघितले, न्यूजपेपरमध्ये बघितले, त्याच्याप्रमाणे पोलिसांची ॲक्शन, परफेक्ट ॲक्शन पोलिसांनी केलेली, टाइमली ॲक्शन केलेली आहे. 17 लहान मुलांचा जीव पोलिसांनी वाचवला आहे. तर मी पोलिसांचं, पवई पोलीस, मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढी टाइमली ॲक्शन घेतली. अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये जिकडे स्वतः जखमी होण्याचा किंवा इतरांच्या सुरक्षेचा धोका असतो, त्यामध्ये पोलीस मॅन्युअल नेमकं काय सांगतं सर? सेक्शन 100 प्रमाणे एखादा रेप होत असेल किंवा कोणाला ॲबडक्ट केलं असेल, कोणाला किडनॅप केलं असेल, कोणाला कन्फाईन केलं असेल किंवा जी रेडिंग पार्टी आहे त्याच्या मेंबरला, त्याच्या सबऑर्डिनेट्सला, असोसिएटला समजा जीवाला धोका असेल तर त्या कायद्याप्रमाणे पोलिसांना फोर्स यूज करायची परवानगी कायद्याने दिलेली आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता. तर असा फोर्स पोलिसांनी यूज केला आहे आणि हा इन्सिडेंट घडलेला आहे. आणि एन्काउंटर हा काय ठरवून झालेला नसतो, तो एक ॲक्सिडेंट असतो, अचानक असतो. अचानक म्हणजे ऑपरेशन करताना हे असे इन्सिडेंट घडत असतात. फेक एन्काउंटर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, हा फेक एन्काउंटर वाटतो? नाही, मला अजिबात फेक एन्काउंटर वाटत नाही. मला जिनन एन्काउंटर म्हणजे जिनन ऑपरेशन वाटतं. एक असं देखील सांगितलं जातं की पोलिसांनी त्याला छातीत गोळी न मारता जखमी करायला पाहिजे होतं, जेणेकरून त्याचे देखील प्राण वाचवता आले असते. तर ते असं सगळं करणं अशा सिच्युएशनमध्ये शक्य असतं का? हे बघा, ते ॲक्सिडेंट असतो, अचानक होत असतो, स्पर ऑफ द मुवमेंट असतं. इट्स अ क्वेश्चन ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवायचा का समोरच्याला इंजोर्ड करायचं, तर हे काय ठरवून झालेलं नसतं, अचानक असतं. अशा प्रकारे जेव्हा घटना होतात, एन्काउंटर होतात, तेव्हा एन्क्वायरी बसते. या प्रकरणात पुढची प्रक्रिया काय असेल, काय वाटतं? जेव्हा असे इन्सिडेंट घडत असतात, ऑपरेशन्स होतात, कोणी एखादा आरोपी मरण म्हणजे एक्सपायर होतो, तर ती इन्क्वायरी सुप्रीम कोर्टाचे ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे दुसऱ्या पोलिसांना देतात. आता हे बहुतेक क्राईम ब्रँचला दिलेलं आहे. क्राईम ब्रँच याची इन्क्वायरी करणार. अनेक चौकशांचा जे पोलीस अधिकारी असतात, जे एन्काउंटर करतात, त्यांना त्यांच्या सुपिरियर्सना त्रास होतो. या प्रकरणात काय वाटतं की त्यांना देखील काही भोगावं लागेल? नाही, पब्लिकचा सपोर्ट आहे, पोलीस डिपार्टमेंटचा सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट. जी ॲक्शन केलेली आहे पवई पोलिसने ते एकदम परफेक्ट केलेली आहे. 17 चिमुकल्यांचा जीव वाचवलेला आहे. नंतर आणि त्या माणसानी, आर्यानी सगळ्या फ्लोअरवर केमिकल स्प्रे करून ठेवलं होतं. समजा आग लागली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता, किती लहान मुलांचे जीव गेले असते. माझ्या मते जस्टिफिएबल आहे सगळं. एक शेवटचा प्रश्न सर, एअरगन होती त्या रोहित आर्याकडे असं म्हटलं जातं. काय नेमकं ते वेपन असतं? कोणी जखमी होऊ शकतं का? काय वाटतं? नॅचरली जखमी होऊ शकते. एअरगननी मरतात ना लोक. अच्छा, ठीक. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.